नमस्कार. नमस्कार. तुम्ही जवळपास 9-9:30 वाजल्यापासून घरून निघालेला आहात. 11 वाजता या प्रोग्रामची सुरुवात झाली. जवळपास 4:45 वाजता आहेत. मला याची पुरेपूर कल्पना आहे की तुमची सध्याची अवस्था काय आहे. मी जेव्हा खाली बसलेलो होतो तेव्हा आपले महागुरु माझ्या कानात एक वाक्य बोलून गेले. मला बोलले की आता नुकतंच आपण बाकूवरून आलो, अझरबैजानवरून आलोय आणि तिकडची लोक बघा बरं कशी फ्रेश होती. म्हणजे तिकडचा 80 वर्षाचा म्हातारा जरी बघितला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं. आणि आपल्याकडची लोक कशी, आपल्याकडची लोक बघा कसे असे एकदम शांत बसलेले. म्हणजे 9 वाजल्यापासून आईल्याची कमाल आहे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या लोकांची चेहरे फार सुटलेले आहेत जे बळजबरी या हॉलमध्ये येत होते. बळजबरी आलेले लोक यांची नजर बघितल्यानंतरच कळलं की एक नजर स्टेजकडे पाहतात आणि एक नजर त्याच्याकडे पाहतात ज्याने आपल्याला आनंद बसवला. आणि मनातल्या मनात विचार करतात, कोकणीच्या भक्त आता तू बाहेर कर. कारण घरून सांगून आणलं होतं 2 तासाचा कार्यक्रम आहे, इकडे 3 पिक्चर झाले तरी हे लोक काही माहीत सोडायला तयार नाही. आणि एकच कार्यक्रम चालला, वाजवा टाळ्या करा नमस्कार, वाजवा टाळ्या करा नमस्कार. नेमकं वाजवायचे किती आणि करायच्या तरी किती. जसं मित्रांनो मॅडमने सांगितलंय की आता इथे तुम्ही या प्रोग्रामच्या उत्तरार्धामध्ये आहात. म्हणजे शेवटचे काही मिनिट बाकी आहे. शेवटचे काही मिनिट म्हणजे आपले नाही, या प्रोग्राम संपण्याचे शेवटचे काही मिनिट बाकी. आपण तर अमर आहोत, आपण खूप वर्ष जगणार आहोत. मित्रांनो आजचा जो प्रोग्राम या ठिकाणी संपन्न होतोय, न्यू रँक अचिव्हर सेलिब्रेशन. मित्रांनो गेल्या 2-2.5 तासापासून मी पण या हॉलमध्ये बसलेला आहे. आजच्या प्रोग्रामचा शेवटचा मथिता अर्थ नेमका काय आहे, हा मथिता अर्थ मांडण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. कारण भरपूर नवीन लोकांना ज्यांनी या बिझनेसला अजून सुरुवात केलेली आहे त्यांच्या मनामध्ये खूप मोठं प्रश्नांचं गाठोडं उभं आहे. आणि ज्यांनी हा बिझनेस सुरुवात केला पण हा बिझनेस कसा करायचा हे ज्या लोकांना अजून समजून नाही राहिले की नेमकं कसं बाबा पुढे कसं जायचं, यांच्यासाठी आताचं जे स्पीच आहे आणि माझ्या नंतर ज्यांचं स्पीच होणार मित्रांनो, हे स्पीच जर का तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलं तर या प्रोग्राम मध्ये इथपर्यंतचा प्रवास कसा करायचा असतो त्या सगळ्याचा संदर्भ तुम्हाला आज मिळू शकतो. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो माझा परिचय करून घे. माझं नाव प्राध्यापक माणिक जाधव. गेल्या 13 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये मी काम करतोय. पेशाने मी प्राध्यापक होतो. या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर मी 12 वर्ष डीएडच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम केलंय आणि त्याच्यानंतर या बिझनेस मध्ये मी ऍक्सिलेंट केला. आणि आज या बिझनेस मध्ये डिस्ट्रीब्युटर पासून सुरुवात केली. आज तुमच्या समोर या बिझनेस मध्ये एक छोटीशी रँक आहे, डायमंड. माझ्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाची न्यूज आहे. कारण मी माझ्या आयुष्यात कधी स्वप्नात विचार केला नव्हता की माणसाच्या जीवनामध्ये एवढ्या डिग्रीमध्ये चेंज होऊ शकते. कारण ज्या ज्या लोकांचे तुम्ही आज बॅनरवर फोटो पाहता हे सगळे रिस्पेक्टेड महानुभव आहेत. ऑल रिस्पेक्टेड एनटीसी, ऑल रिस्पेक्टेड सीटीसी. या सगळ्या लोकांना मी मनापासून वंदन करतो, मनापासून नमस्कार करतो मित्रांनो. आज ज्या लोकांना तुम्ही या ठिकाणी ऐकलंय मला सांगायला खूप आनंद वाटतो मित्रांनो. मी जेव्हा या लोकांची एंट्री बघत होतो, मी जेव्हा जगन्नाथ जीवक सरांची एंट्री या हॉलमध्ये पाहत होतो, मी जेव्हा आमचे ग्रेट एनटीसी कपल वागले फॅमिलीची एंट्री जेव्हा मी बघत होतो आणि आता माझ्या अगोदर जे बोलून गेले मित्रांनो कृष्णाजी जाधव सर यांचा जेव्हा मी मान सन्मान बघत होतो, तुम्ही काय बघितलं मला माहिती नाही. पण मी जेव्हा जगन्नाथ जीवक सरांना या ठिकाणी ऐकलं, असा खूप कमी वेळ येतो माझ्या टीमच्या लोकांना ऐकण्याचा चान्स खूप कमीला मला मिळतो. मित्रांनो या लोकांना मी त्या काळापासून पाहिलेलं आहे की ज्या काळामध्ये हे काहीच नव्हते. म्हणजे जेव्हा मी यांच्या मिटिंगा घ्यायचो, त्यांच्याकडे जायचो, त्यांच्या लोकांशी बोलायचो, तेव्हा ही लोक माझ्या समोर जेव्हा यायची तेव्हा मी पण कधी स्वप्नात विचार केला नव्हता की असं काहीतरी घडेल म्हणून. मंदिरामध्ये बसून या लोकांच्या मिटिंगा घेतल्या, रात्री या लोकांच्या घरी जाऊन या लोकांच्या काउन्सिलिंगा केल्या, तेव्हा स्वप्नात पण विचार केला नव्हता की ही लोक एवढं छान बोलतील भविष्यामध्ये. हा मान सन्मान सत्कार जेव्हा मी बघत होतो
आणि गेल्या 2 दिवसापासून माझा तोच प्रयोग सुरू आहे. काल मी शेगावला होतो आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, आज मी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. मित्रांनो, या गेल्या महिन्यामध्ये म्हणजे हा महिना नियर अबाउट जवळपास 5 लोक माझ्या टीम मध्ये बॅक टू बॅक एक 2-2 आठवड्याच्या एक आठवड्याच्या गॅप मध्ये एनटीसी बनले. 5 लोक काम 2 खंडामध्ये सत्कार आले. पुढच्या महिन्यामध्ये पुढल्या हप्त्यामध्ये पुन्हा परभणीला खूप मोठा प्रोग्राम आहे. आज 2 लोकांचा मान सन्मान सत्कार, 3 लोकांचा मान सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. आणि ही तर सुरुवात आहे मित्रांनो. माझं स्वप्न आहे, मी जेव्हा या बिझनेसची सुरुवात केली तेव्हा माझे ग्रेट अपलाईन मला नेहमी सांगायचे, मॅनेजमेंट नेहमी सांगायचे की या बिझनेस मध्ये असा पण एक दिवस येईल जसे या बिझनेस मध्ये रोज टीम कोऑर्डिनेटर बनतात, तसा एक दिवस या बिझनेस मध्ये येईल रोज नॅशनल टीम कोऑर्डिनेटर या बिझनेस मध्ये करायला. सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता टार्गेट आहे दर महिन्याला किमान 2 एनटीसी आपल्या लेफ्ट राईट मध्ये क्रिएट झाले पाहिजे. आणि ते स्वप्न घेऊन आज मित्रांनो आम्ही फील्डवर काम करतो. आता जेव्हा या सगळ्या लोकांचा मान सन्मान सुरू होता तेव्हा नवीन लोकांनी काय ऑब्झर्वेशन केलं मला माहिती नाही, पण जेव्हा जगन्नाथ जीवरक सर बोलत होते तेव्हा त्यांच्या मुलाचा चेहरा बघण्यासारखा होता. त्याचा मुलगा जेव्हा स्टेजवर बोलत होता आणि त्याच्यानंतर जगन्नाथ जीवरक सर बोलले, तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं मला माहिती नाही, पण मुलाच्या चेहऱ्यावर एक प्राऊड फील वाटत होता की माझे वडील मोटार रिवायडिंगचं काम करत असताना या बिझनेस मध्ये आले आणि आज एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर माझा मान सन्मान माझा सत्कार होतोय. तेव्हा त्यांच्या मिसेसच्या ताईंच्या चेहऱ्यावर जो हास्य होतं मित्रांनो, तो जो प्राऊड होता, हा प्राऊड अधोरेखित करण्यासारखा होता. मित्रांनो, दुसरी ती वागणे झालेली होती. यांचा मुलगा जेव्हा बोलायचं नाही बोलला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं जे कॉन्फिडन्स होता की आज माझ्या मम्मी पप्पांनी काहीतरी करून दाखवलं. मित्रांनो, हे पैशामध्ये मोजता येत नाही. नॅशनल टीम कोऑर्डिनेटर किंवा करोडपती तुम्ही किती पण कमवा, पैसा हा मॅटर नाहीये. मार्केटमध्ये लोक खूप करोड रुपये कमवतात, मार्केटमध्ये लोकांची खूप मोठी मोठी घरं आहेत, मार्केटमध्ये लोकांनी खूप गाड्या घोड्या घेतलेल्या आहेत, पण आपल्या फॅमिलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा फक्त याच व्यासपीठावर मिळू शकतो. कृष्णा जाधव सरांचा जेव्हा सत्कार सुरू होता मित्रांनो, या हॉल मधल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते की एक मुलगा ब्राह्मणाच्या हाताखाली काम करत करत महिन्याला 7,000 रुपये कमवणारा एक व्यक्ती आज आईच्या प्रती त्यांचं डिवोशन आणि आईच्या प्रती त्यांच्या मनात असलेली जी आदराची भावना आहे. मित्रांनो, कृष्णा जाधव सर एक निमित्त होते त्यांच्या आईचा सत्कार करण्यासाठी, पण मी गॅरंटी देऊन सांगतो, जेव्हा कृष्णा जाधव सर आपल्या आईच्या गळ्यामध्ये स्वतःच्या गळ्याचा हात टाकत होते, स्वतःच्या डोक्यावरची टोपी जेव्हा आपल्या आईच्या डोक्यामध्ये टाकत होते आणि आपल्या अंगावरची शॉल जेव्हा आईच्या अंगावर टाकत होते, तेव्हा प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आईचा चेहरा आठवत होता. आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक आशा निर्माण झाली होती की एक दिवस असा आला पाहिजे की माझ्याही आईचा, माझ्याही वडिलाचा, माझ्याही पत्नीचा आणि माझ्याही मुला मुलीचा सत्कार या व्यासपीठावर अशा प्रकारे झाला पाहिजे. आणि हे इंटेन्शन आहे, हे जे रँक अचीवर फंक्शन आहे, या रँक अचीवर फंक्शनचा उद्देश काय आहे? आजच्या या फंक्शन मधून आपण कुठला मेसेज घेऊन जाणार आहात? कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही आजच्या प्रोग्राम मध्ये उपस्थित आहात, टाळ्या वाजवताय, बसलेले आहात. जेव्हा संध्याकाळी तुम्ही घरी जाणार तेव्हा 100% घरातले, गावातले, गावातले लोक तुम्हाला विचारणार, गल्लीतले लोक विचारणार, कुठे गेले होते आज दिवसभर? काय बोलायचं त्या लोकांच्या पुढे? काय सांगणार तुम्ही? नवीन लोकांनी काय आशा घेऊन जायची, नवीन लोकांनी काय उद्देश घेऊन जायचा, नवीन लोकांनी काय स्वप्न घेऊन जायचं? मित्रांनो, एकच स्वप्न या प्रोग्राम मधून आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे आज जगन्नाथ जीवरक सरांच्या अचिव्हमेंटमुळे त्यांच्या फॅमिलीला वाटणारा प्राऊड, वागले फॅमिलीच्या अचिव्हमेंटमुळे त्यांच्या नात्यामधल्या लोकांना वाटणारा प्राऊड आणि कृष्णा जाधव सरांच्या अचिव्हमेंटमुळे
त्यांच्या आईचा जो ऊर भरून आला मित्रांनो, आणि त्यांच्या आईच्या माध्यमातून आपल्या आईचं दर्शन ज्या निमित्तानं आपल्याला मिळाला, आज संकल्प करून जायचा आहे की ज्या व्यासपीठावर मी आज पाहतो या लोकांना, या व्यासपीठावर येण्यासाठी कुठल्या आरक्षणाची गरज नाही आहे, कुठल्या रिझर्वेशनची गरज नाही आहे. या व्यासपीठावर जर का आपल्याला यायचं असेल आणि असाच मान सन्मान सत्कार आपल्या परिवाराच्या सोबत आपल्याला घ्यायचा असेल तर फक्त एकच अट आहे, आजच्या प्रोग्राम मधून एक कपाळ माती घेऊन जा की आज मी या 3 लोकांचा सत्कार करून चाललो, पण येत्या काही महिन्यात, येत्या काही वर्षात वो दिन जरूर आएगा कि मैं भी मेरे फैमिली के साथ आम्ही काय करतो, आम्हाला कधी आदत लागत नाही, आम्ही फक्त टाळ्या वाजवतो, आम्ही फक्त दुसऱ्यांची सुख पाहतो, आम्ही फक्त दुसऱ्यांची गवगवा करतो, आमचं कधी होईल. त्यामुळे हे स्वप्न घेणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला पाहताय, तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आलेल्या, ज्या इंडस्ट्रीला तुम्ही आता पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहात, नवीन असाल टेन्शन घेऊ नका, लोक हसत असतील आज चिंता करू नका. तुमच्याकडे लोक बघून आज चिंगल टमाटी करत असतील, हे निघाले साहेब बनायला, हे निघाले काळे बोर्ड घालून, कधी कधी असं पण तुमच्या कानावर येत असेल, हे निघाले लोकांना फसवायला, हे लिंगर रंगायला निघाले, हे चैन करायला निघाले. मित्रांनो चिंता करू नका, ही जी लोक बोलतात ना याच्या पाठीमागे त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे, याच्या पाठीमागे एकच कारण आहे, हे इंडस्ट्री आणि हा बिझनेस अजून या लोकांना समजलेला नाही. हा बिझनेस समजायला थोडासा वेळ लागतो मित्रांनो. हा व्यापार काय आहे, हा व्यापार समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो. हा व्यापार एकदम नाही समजत. नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, माय लाईफस्टाईल हे जर का एकदमच समजली असती तर या भारतामध्ये कित्येक लोक करोडपती बनले असते. आपण ना भाबडी लोक आहोत, महाराष्ट्रातली लोक, मराठवाड्यातली लोक, आपण ना खूप आशावादी लोक आहोत, आपण भाबडी आहोत, आपण विचार करत नाही. आणि तुम्हाला मी फिलॉसॉफी एक समजावून सांगतो, या भारतामध्ये गरीब लोकांना आणि विचार न करणाऱ्या लोकांना गुलाम बनवणं खूप सोपं आहे. माझं वाक्य मी पुन्हा रिपीट करतो, या भारतातल्या लोकांना, त्यात पुन्हा मिडल क्लास, मध्यमवर्गीय गरीब लोकांना, विचार न करणाऱ्या लोकांना गुलाम बनवणं खूप सोपं आहे. 5 वर्षातून एकदा यायचं, काहीतरी फेकायचं, आपण झेंडे घेऊन फिरायचं, काहीतरी आशा ठेवायची आणि जगा गुलामी. मित्रांनो आजचा जो कन्सेप्ट आहे हा मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडून आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेला टाकणारा पाऊल आहे. एवढंच नाही तर या बिझनेस मध्ये आपला एक नवीन जन्म होणार आहे. कोण होते कृष्णा जाधव, कोण होते जगन्नाथ जीवर, कोण होते वागले फॅमिली. आता 4.5-5 वर्ष अगोदर जेव्हा मी या लोकांना भेटलो कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की ही लोक असं काय करतील, पण स्वप्न होती, स्वप्न होती. आपल्या धंद्याची सुरुवात होते कुठून, आपला बिझनेस होतो कुठून सुरुवात. मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वप्न घेऊन बाहेर पडता, तुमचे स्वप्न घेऊन जेव्हा बाहेर पडता, अशा प्रकारचा मान सन्मान सत्कार घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडता, तेव्हा लोकांना जेव्हा सांगायला सुरुवात करता, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, जर का एनटीसी बनायचं असेल, पहिलं पाऊल काय असेल, लोकांकडून रिस्पॉन्स कसा भेटणार, तर सगळ्यात अगोदर जसं तुम्ही लोकांना तुमचे स्वप्न घेऊन बाहेर पडणार तेव्हा लोक तुम्हाला पहिल्यांदा प्रतिसाद देतील, तो असेल नो. नो नकारापासून आपल्या धंद्याची सुरुवात होते. तुम्ही लोकांना सांगायला सुरुवात करणार, माय लाईफस्टाईल नावाची कंपनी आहे, 10,000चे प्रोडक्ट घ्यायचे, 20,000चे प्रोडक्ट घ्यायचे, 30,000चे प्रोडक्ट घ्यायचे, सुरुवात करूया. हप्त्याला 2,10,000 रुपये मिळतात, गाडी होऊ शकते, एनटीसी बनवू शकता, लाखो करोड रुपयाचा आशा करू शकते. जेव्हा तुम्ही ही लोकांना बोलायला लागणार तेव्हा लोक म्हणतील नो, हे होणार नाही. आणि जसं नो ऐकलं तसं आम्ही लगेच घाबरून जातो की हे आमच्याच्यानं काही होत नाही. हे जेवढे लोक बॅनरवर तुम्हाला दिसतात ना, मुक्तेश्वर जाधव सरांपासून सोमनाथ कापसे सरांपर्यंत, आणि ज्या ज्या लोकांचा तुम्ही मान सन्मान सत्कार बघितला ना, यांना जर का तुम्ही सिक्रेट मध्ये जाऊन विचारलं की तुमच्या बिझनेसची सुरुवात कशी झाली, मी गॅरंटी देऊन सांगतो याचं एकच उत्तर असं, जेव्हा मी लोकांना सांगायला सुरुवात केली तेव्हा लोक बोलले नो, आम्हाला नाही करायचं. पण नो म्हटलं
तरी सुद्धा हे घाबरले नाही, म्हणून आज या लोकांचा बॅनरवर फोटो आहे. इंटेन्शन आहे की तुम्ही नकाराला घाबरू नका. नकाराला घाबरणार तर तुमच्या या व्यासपीठावर कधीच एंट्री होणार नाही. तुम्ही फक्त टाळ्या वाजवणार. मग टाळ्या वाजवणारी जमात बनायचं का या व्यासपीठावर येऊन टाळ्या वाजवण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायचा हा डिसिजन आपल्याला घेऊन जायचा, हा निर्णय आपल्याला घेऊन जायचा. आम्ही भोळे बावडी लोक असं कधीच घडणार नाही या धंद्यामध्ये की तुम्ही महाराष्ट्राला सुरुवात केली, हा बिझनेस तुम्ही लोकांना सांगायला सुरुवात केली आणि लोकांच्याकडे जायला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर लोक तुमची वाटच पाहत होते. जसे तुम्ही घरात गेले लगेच ते म्हणले वा 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 आले का, या साहेब या. लगेच तसं आज या लोकांचं ऑप्शन झालं तसं आपलं ऑप्शन सुरू झालं. स्वागत आहे आपलं. पिढा लावलं आपल्याला मस्त छान. लगेच तुम्ही त्यांच्या सोफ्यावर खुर्चीवर बसले. त्या माणसाने घरातल्या बायकोला सांगितलंय साहेब आले मायला वाले जरा चहा पोह्याची व्यवस्था करा. लगेच किचन मधून चहा पोहे आले, तुम्हाला चहा पोहे खाऊ घातले आणि तुम्हाला सांगितलं द्या ना तुमच्याकडे कुठला प्लॅन आहे तो. लगेच तुम्ही कागद काढला, पहिला गोळा टाकला त्याच्यामध्ये लिहिलं यू, पुन्हा एक सेंटर काढला, दुसरा गोळा टाकला त्याच्यामध्ये लिहिलं यू, पुन्हा तिसरा गोळा टाकला त्याच्यामध्ये लिहिलं यू 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 यू. 3 यू. एका यू ची किंमत 10,000, 3 यू ची किंमत 30,000. मायलेजचा बिझनेस आहे, 30,000 रुपये भरा. समोरचा व्यक्ती म्हणतो नाही नाही 30,000 नाही, मी तुझी देवासारखे वाट पाहत होतो, मला 5 आयटीला बिझनेस सुरुवात करायचा आहे, हे घ्या 50,000. आणि उलट पुन्हा तुम्हाला तो बोलतोय 50,000 रुपये दिले, आता एक काम करा 10 फॉर्म द्या मला. तुम्ही जसे आज माझे 50,000 रुपये घेऊन चाललात ना तसे माझ्याकडे 25 लोक तयार आहेत 50-50 हजाराचे. उद्या आले की 10 लोकांचे 50-50 हजार रुपये 5 लाख रुपये घेऊन जा. अरे इतका सोपा बिझनेस आहे, चिंताच करायची गरज नाही, सगळेजण मिळून करूया. असं होईल का? मी जेव्हा हे बोलत होतो तुमचे चेहरे बघण्यासाठी आईला असं जर काय झालं असं ते किती छान झालं. त्याच्याकडे गेलो, त्याला सांगितलं 10,000 भर, त्याने 50,000 रुपये जर का दिले असते तर किती दिवसात बॅनरवर फोटो आले असते. तुम्हाला काय वाटतं मायलेज त्याला हे माहिती नाही का? मायलेज त्याला हे माहिती आहे, लोक नकार देतात म्हणून तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनवलं आणि तुम्हाला एनटीसी बनायचं असेल तर नकार सहन करायचं, धोकापर्यंत घेऊन जायचं. म्हणून 2,10,000 रुपये कंपनी तुम्हाला आम्हाला द्यायला तयार आहे. आणि हे चॅलेंज आहे, हे स्ट्रगल है, ये संघर्ष है. इधर हराम का कुछ नहीं मिलेगा भैया, फील्ड पे जाके मेहनत तो करना पड़ेगा. सगळं पडतं. इथं इतके फुगून जातो आम्ही. असं एखादं मोटिवेशनल पर स्पीकर आपण ऐकला की भारत माता की जय, वंदे मातरम, करेंगे मरेंगे. म्हणायला आता जो एवढे प्रेरित होतो आपण, एवढी मोटिवेशन घेऊन जातो. घरी गेलो प्रेरणा यशवंतराव चव्हाण सभागृहात आणि आम्ही बाहेर. म्हणून मित्रांनो हा टाइमपास नाही, हा खूप मोठा क्रांती घडवणारा बिझनेस, खूप मोठी अचिव्हमेंट आपल्या लाईफ. कोण होतो राव आम्ही? एक प्राध्यापक माणूस, महिन्याला 54,000 रुपये पगार भेटत होता. आज महिन्याचं इन्कम 15 ते 16 लाख रुपये घेतो. या बिझनेसची ताकद, दर हप्त्याला एक एनटीसी क्रिएट होतो टीम मधून. सुरुवातीला कोणीच नव्हतं, सुरुवातीला खूप त्रास झाला, पण मित्रांनो एक विश्वास ठेवणं खूप गरजेचं. हा धंदा विश्वासाचा आहे. जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा त्या बिझनेस मध्ये आपण पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करतो. आम्ही काय केलं? आम्ही विश्वास ठेवला कोणावर? आमच्या अपलाईन सोसायटी. आम्ही विश्वास ठेवला कोणावर? आपल्या कंपनीवर. आम्ही विश्वास ठेवला कोणावर? आपल्या प्रोडक्टवर. आम्ही विश्वास ठेवला कोणावर? आपल्या प्लॅनवर. जेव्हा विश्वास उत्तीर्ण होतो, विश्वास मजबूत होतो, तेव्हा मजबुरीनं तुमच्यासोबत लोक जोडायला सुरुवात करतात. विश्वासाशिवाय धंदा नाही, विश्वासाशिवाय मायलेज नाही, विश्वासाशिवाय डायरेक्ट सेलिंग नाही. अहो साधं गणित आहे. दैनंदिन व्यवहारात आपण विश्वास ठेवतो का नाही ठेवत? किती विश्वास ठेवतो? आज जेव्हा आपण आपल्या गावातून निघालो, खेड्यापाड्यातून आपण जेव्हा आलो, कोणी ऑटोनं आलं असेल, कोणी बसनं आलं असेल, कोणी रेल्वेनं आलं असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून निघाला, ऑटोत बसला, ऑटोत बसताना ड्रायव्हरच्या तोंडाचा वास घेतला का? बसमध्ये जेव्हा बसतो आपण रोज, तेव्हा बसमध्ये बसल्यानंतर कधी ड्रायव्हरच्या तोंडाचा वास घेतला नाही की हा दारू पिलेला आहे का गांजा पिलेला आहे? रेल्वेमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो
टॉयलेट मध्ये जाऊन त्याला विचारतो का माणूस आहे का जनावर आहे. आपण सरळ तिथं जायचं, त्याचं तिकीट काढतो आणि ते तिकीट घेतो आणि बसमध्ये बसतो, विमानामध्ये बसतो, रेल्वेमध्ये बसतो. कशाच्या जोरावर? विश्वासाच्या जोरावर. विश्वास काय असतो की मला जिथं पोहोचायचं हा व्यक्ती मला तिथपर्यंत घेऊन जाईल. हा विश्वास. साधं गोष्ट आपण लग्न कार्याच्या निमित्ताने जेव्हा बाहेर गावी जातो 4-4-5 दिवस, तेव्हा घरामध्ये आपण टीव्ही, फ्रीज, कूलर, पंखा, पैसा, आपला सोनं नाणं सगळं घराच्या कपाटामध्ये लावून ठेवतो. हे सर कपाटाला लावून ठेवतो आणि घराला आपण कुलूप ठेवतो. घरामध्ये सामान लाखो करोडो रुपयाचं आहे. 5 दिवस आपण गावात येणार नाही, घरी येणार नाही आणि कुलूप लावतो. कुलपाची किंमत किती? 50 रुपये. 50 रुपये. त्या कुलपाला 3 आवडतो. लागलं का नाही? घरामध्ये सामान लाखो रुपयाचं आणि त्या लाखो रुपयाचं सामान 50 रुपयाच्या कुलपाच्या भरोशावर आपण 5 दिवस निघतोय. तो 5, 10, 50 लाखाचं सामान जर का 50 रुपयाच्या कुलपाच्या विश्वासावर आपण 5 दिवस आनंदात राहू शकतो, त्याला 5,000 रुपयाचा विश्वास ठेवून आपण आपलं लाईफ, आपल्या येणाऱ्या जनरेशनचं लाईफ बनवू शकतो का नाही? या प्रोग्राम मधून तुम्ही विश्वास घेऊन जायचा आहे. कोणता विश्वास? अरे जगन्नाथ जिंदा सरांचा मान सन्मान हा विश्वास. कोणता विश्वास? वाघले फॅमिलीचा मान सन्मान हा विश्वास. कोणता विश्वास? कृष्ण जाधव सरांचा मान सन्मान हा विश्वास. कोणता विश्वास? तेजस आयरे सरांची जी 1 कोटीची गाडी बाहेर उभी आहे, ज्यांचं स्पीच तुम्ही ऐकलं, तो विश्वास. हा विश्वास. विश्वासावरच्या बिझनेसमध्ये आपण मोठं काम करणार. म्हणजे पूर्ण प्रोग्रामचा मजेदार एकाचा मित्रांनो विश्वास, विश्वास आणि विश्वास. आणि हा जर का घडला, हा जर का कमी झाला तर या धंद्यामधलं आपलं करिअर संपलं मित्रांनो. मित्रांनो आज पण मी नेहमी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामच्या निमित्ताने येत असतो, तुमच्याशी बोलत असतो. आज माझा दिवस नाहीये. आज मित्रांनो हा प्रोग्राम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा होतोय, मला फार आनंद आणि मला प्राऊड वाटतो मित्रांनो. कालचा आमच्या बुलढाण्याचा प्रोग्राम, शेगावमधला प्रोग्राम माझ्या एका ITC लीडरने खूप व्यवस्थित पद्धतीने हँडल केला, प्रोफेसर निलेश जोशी सर. आणि आज मला खूप आनंद वाटतो, मला प्राऊड वाटतोय की एवढ्या सगळ्या लोकांना एकत्रित करणं, एवढ्या सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे गेल्या 9 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून जे कपल हा पूर्ण प्रोग्राम ऍडजस्ट करतायत मित्रांनो, हँडल करतायत. आज खूप कमी ITC असतात मित्रांनो जे माईक हातात घेऊन आपल्या टीमच्या लोकांना बोलवतात, त्यांचा मान सन्मान सत्कार करतात. आणि हे बघण्याचं सौभाग्य आज मला प्राप्त होतं मित्रांनो, ज्यांच्यामुळे हा एवढा मोठा कारवा आज इथे उभा आहे, ज्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. असे आपल्या सगळ्यांचे, तुमच्या सगळ्यांचे ग्रेट अप्राईज माझे पिल्लर बोंद्रे फॅमिली यांच्यासाठी एकदा मान सन्मान सत्कार तुम्ही पाहला. तेजस आयरे सरांचा सत्कार आणि त्यांच्या गाडीचं सेलिब्रेशन तुम्ही आता बघणार आहात हा प्रोग्राम संपल्यानंतर. मी फक्त तुम्हाला एक विश्वास द्यायला आलोय की आज जे तेजस सर बोलले, उद्या आपल्याही घरामध्ये आपले जे मुलं बाळ आहेत यांच्यासाठी हे स्वप्न घेऊन आणि हा विश्वास घेऊन आपल्याला जायचं आहे. आणि ज्यांच्यामुळे मित्रांनो हा पूर्ण महाराष्ट्रात कारवा उभा आहे, त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय आज महाराष्ट्रात माय लाईफस्टाईलचं नाव घ्यायला जमत नाही. कारण हा त्या व्यक्तीच्या मनाचा आणि त्या व्यक्तीच्या आदराचं ते स्थान आहे. असे डायनामिक इव्हॉल्युशनचे परिवर्तनकार, फाउंडर ऑफ डायनामिक इव्हॉल्युशन, सुप्रीम ऑफ डायनामिक इव्हॉल्युशन, अवर ग्रेट महागुरु, अवर ग्रेट अप्लाइड मिस्टर किशोर आहेर सर यांना आपल्या महागुरुजींना ऐकल्याशिवाय आपण कोणी या हॉलच्या बाहेर जाणार नाही. आणि हा प्रोग्राम जेव्हा एंड होईल तेव्हा बाहेर आपल्या कारचं एक जंगी सेलिब्रेशन आपल्याला करायचं आहे, जी भारतामधली पहिली कार डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम आपल्या ग्रुपमध्ये आली मित्रांनो. या कारचे मालक फक्त तेजस आयरे सर नावाला आहे, पण ही सगळी कारचे मालक तुम्ही आणि मी, आपण सगळे जण आपली ही कार आहे. आणि आपल्याला प्राऊड वाटायला पाहिजे की आमच्या कुटुंब प्रमुखांनी हा डिसिजन घेतला मित्रांनो, आपली स्वप्न आणि आपल्यामधला विश्वास निर्माण करण्यासाठी. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या लोकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जय